1 जूनला दाखल होणारा मान्सून 15 तारीख उलटून गेली तरी अद्याप मान्सून दाखल झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी शेतीची कामं खोळंबली आहेत, पेरण्या थांबलेल्या आहेत. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण सध्या कृष्णा नदीच्या घाटावरती आहोत. या ठिकाणी आपण जो कृष्णा नदीचा हा बंधारा पाहू शकता. त्या बंधाऱ्याच्या उजव्या बाजूला पाहिले तर पाणी पातळी जी आहे ती घट होताना कमालीची दिसत आहेत. तर या ठिकाणी मी कॅमेरामॅनला सांगेन दुसरी बाजू सुद्धा या ठिकाणी घाटाची दाखवायला सांगेन. धरणाच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घट झालेली आहे. या ठिकाणी असणारं जे दुधंडी भरून वाहणारं कृष्णा माईचं जे पात्र आहे ते आता कुठंतर कोरडं पडत असताना दिसत आहे. आणि या ठिकाणी सर्व शेतीची कामं या ठिकाणी थांबलेली आहेत. तर दुसरीकडे आपण पाहू शकता जलसंपदा विभागाने 15 जूनला जो आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये असं सांगितलेलं आहे की पिण्याच्या पाण्याची भविष्यातली टंचाई लक्षात घेता या ठिकाणी फक्त पिण्यासाठीच पाणी उपसा करावं. आणि जर याच्या व्यतिरिक्त कृषीसाठी असेल, शेतीसाठी असेल, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रासाठी असेल किंवा खाजगी कामासाठी जर पाण्याचा उपसा कोणी केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा आदेश पारित केलेला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीतून कोणीही कोणत्याही प्रकारचा उपसा करू नये असा थेट आदेश आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा या ठिकाणी जलसंपदा विभागाने दिलेला आहे. कोयना धरणामध्ये सध्या पाण्याची पातळी एकंदरीत पाहिलं तर 9 TMC आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणातून 1000 क्युसेक्स विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळं आपण पाहू शकता या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही कमालीची घट होताना दिसत आहे. मान्सून जर वेळेत दाखल नाही झाला तर या ठिकाणी आपण पाहू शकता एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात एक दुष्काळ निर्मित या ठिकाणी होऊ शकतो. पाण्याच्या टंचाईमुळे पुन्हा एकदा दुष्काळाला सामोरे जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली. त्यामुळं या ठिकाणी असणारा सामान्य नागरिक असेल, शेतकरी असेल किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार असतील, कारखानदार असतील, ते सर्व या ठिकाणी चिंताग्रस्त झाले आहेत. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TVN मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.